पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख 265 ओव्या झालेल्या आहेत। चालू विषयात स्वरूपप्राप्ती झाली, पण थोडा जरी अहंकार राहिला, अभिमान घेतला, ते सगळं वाया जातं। त्यानंतरचा विषय असा घेतला की समाधी ही कशी असावी। केवळ तटस्थ असला म्हणजे समाधी म्हणतात का, तर तसं नाही। मग कशी असावी, चालू विषयात ते सांगणार आहेत। बहुरूपी सोंग संपादिता, वायू स्तब्धला अवचिता, तेथे सर्वांगी ताटस्थता बहुकाळ झाली। आता जो बहुरूपी असतो तो वेगवेगळ्या प्रकारचं सोंग घेतो। मग ज्या सोंगामध्ये त्याला समाधीचीच एखादी काय आहे की सोंगाची स्थिती दाखवायची, त्याप्रमाणे समाधीत जसं श्वास रोखून धरला जातो तसा तोही अभ्यास करतो। श्वास रोखून धरतो आणि मग त्याचं जे काय असेल ते समाधीचं सोंग दाखवतो। म्हणजे आता त्यांनी श्वास रोखून धरला, याचा अर्थ त्याची खरी समाधी लागली का, असा त्यांना प्रश्न विचारायचा आहे। परिवासना जेथ न तुटे, तेत समाधी कैची भेटे, सावध होचाचे प्रगटे, उचित तो राया। आता त्याच्याकरता कसं आहे, एक मागं दृष्टांत झाला की दशरथ राजाचे वडील ते जेव्हा गादीवर होते तेव्हा एक बहुरूपी आला आणि त्यांनी समाधीचं सोंग घेतो म्हणून दाखवलं आणि भर सभेत मांडी घालून खाली बसला आणि समाधी लावली। पण त्याला ते उत्थान करताच आलं नाही, समाधीतनं बाहेर पडता येईना। आता किती वेळ वाट पाहायची, म्हणून तसंच उचललं आणि त्याची समाधी बांधली। ती समाधी तशीच राहिली। तो राजा गेला, दशरथ राजा राज्यावर आला, पण त्याच्या आठवणीत नाही, त्याला माहीतही नाही। राम हे राज्यावर आले, रामाचं राज्य सुरू झालं आणि मग वशिष्ठाने सांगितलं, चल राम तुला एक दाखवतो। मग ती समाधी सगळी उखलली आणि त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं, त्यांना सभेत आणलं आणि मग वशिष्ठाने त्याची समाधी सगळी काय आहे की उत्थान त्याचं केलं आणि त्याला बहिर्मुख केलं। आणि तो उठून उभा राहिला आणि म्हणायला लागला की द्या महाराज मला काहीतरी, मी दाखवले नाही तुम्हाला सोंग, मला बिदागी द्या। बाकीचे सगळे लागले हसायला। त्यांनी पाहिलं, तो म्हणलं आपल्या ओळखीचं यात कसं कोणी दिसत नाही, तुम्ही कोण आहेत? म्हणलं तू कोणत्या राजापुढं बसला होता समाधीत? त्यांनी राजाचं नाव सांगितलं आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हा तिसऱ्या पिढी पुढे आहे। म्हणजे समाधी जरी त्याची इतक्या अंतराची होती तरीसुद्धा उठलं की तो हातच पसरले त्यांनी। याचा अर्थ त्याच्या समाधीत ब्रह्मदशा प्राप्त झाली नाहीच, तो वासनेमध्येच गुंतलेला होता। सर्व संकल्पा अवधी, ते निर्विकल्प समाधी, सकळ शास्त्र प्रतिपादी समाधी तेवी, समाधी तेची। तेव्हा जे जे काही संकल्प आहेत ते सगळे संपले पाहिजेत। इतर तर संकल्प सोडल्याशिवाय समाधी लागतच नाही, कारण बुद्धीची समता झाली पाहिजे। समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी। मग द्वैत बुद्धीत नाही, म्हणून समबुद्धी पाहिजे। समबुद्धी व्हायला सगळ्या बाकीचे संकल्प सोडून दिले, पण मी समाधीला बसणार हाही संकल्प नको आहे, तो सुद्धा संकल्प नको आहे। सहजासहजी तुमच्या ठिकाणी काय आहे की त्या समाधीचं अवतीर्णता व्हावी, म्हणजेच निर्विकल्प असावं। संकल्पही नाही आणि विकल्पही नाही, असे दोन्ही त्या ठिकाणी असले तर शास्त्रानं त्याला समाधी म्हटलेलं आहे। तोपर्यंत समाधी हा शब्द जरी असला तरी त्याच्या ठिकाणी
निर्विकल्प समाधी काही होत नाही. स्वरूप देखोनी तत्वता, आश्चर्य झाली तटस्थता, तरी जाणतेत सर्वता. वृत्ती आहे. आता पुष्कळदा असं होत असतं की जी गोष्ट आपण अगदी नाविन्यानं पाहतो किंवा आश्चर्यवत होतो, तेव्हा आपलंसुद्धा डोळ्याचं त्राटक होतं, शरीर निश्चल होतं. काय झालं आहे असं आपल्या ठिकाणी आश्चर्य होतं. आश्चर्यवत पश्चिती कश्चिदेन. तेव्हा ते सगळं त्याला पाहिल्यानंतर त्याच्या ठिकाणी अशी अवस्था होते. ती जी तटस्थता आहे, ती तटस्थता त्याच्या ठिकाणी कशी झाली तर आश्चर्याने आली. मग हे आश्चर्य कुठं उभा राहिलं आहे तर वृत्तीतच. म्हणजे वृत्ती शिल्लक आहे. वृत्ती काही सगळी समूळ गेलेली नाही. समाधीच्या ठिकाणी वृत्ती शिल्लक नसते. वृत्ती सहसमाधी म्हणजे वृत्ती सहसमाधी आहे असं होत नाही. वृत्ती संपूर्ण त्याच्यात विलीन झाली पाहिजे. इथं मात्र वृत्ती शिल्लक आहे आणि त्यातच हे ताटच ते आलेलं आहे. स्वरूप देखोनी विस्मय उठी, तोही जिरवोनी पोटी, तयावरी जे दशा उठी, ते समाधी साचार. मग एक थोडासा अजून आपल्यातला काय आहे विकल्प बाजूला केला. कोणी असू द्या, त्याला सुरुवातीला आश्चर्य होणारच नाही का? साक्षात्कार झाल्याबरोबर त्याच्या ठिकाणी अगदी सहज माझं फार ओळखीचं आहे असं वाटल का आश्चर्य होईल? त्यांनी सांगितलं आश्चर्य होईल. त्याच्या ठिकाणी तटस्थता निर्माण होईल, विस्मय उठल, पण तो मी कुठं आलो हे विसरून त्याच्याशी एकरूप होईल. म्हणजे विस्मय अवस्था होऊन पुढं जाईल आणि मग त्याच्या ठिकाणी ती जी काही दशा उभा राहील ती कशी आहे तर ब्रह्मदशा आहे. त्याला समाधी म्हणावा असं म्हणतात. जेत निशेष वृत्ती विरे, तेत विस्मयो कवनासी स्फुरे, सूक्ष्म कल्पना वावरे, तै विस्मयो प्रकट. एकंदरीत काय आहे, वृत्ती जोपर्यंत तोपर्यंत त्याला वृत्ती ज्ञान म्हणायचं. बाहेरच्या इंद्रियानं सहाय्य होऊन जे ज्ञान होतं असतं ते प्रमाद ज्ञान, आणि इंद्रिय विरहित वृत्तीला जे ज्ञान होतं ते वृत्ती ज्ञान. आणि वृत्तीही त्या ठिकाणी उरली नाही. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडेन. आता वृत्ती त्या ठिकाणी उरणार नाही. अशा वेळेस जो काही किंचित विस्मय त्या ठिकाणी उभा राहिला, त्याचं स्फुरण झालं, तो त्या ठिकाणी सूक्ष्म कल्पनेचाच भाग आहे. जसा एखादा साधू आहे आणि स्थिर अंतःकरणाचा आहे, पण कुठंतरी जोरात एखादं भांडं त्यांच्या पाठीमागं आपटलं, पडलं, मनुष्य धापकन पडला, बाहेर एखादा काय आहे जोराचा फटाका वाजला तर ते सुद्धा थोडंसं घाबरतात. पण ती कल्पना त्यांच्या ठिकाणी लगेच विरून जाते की काहीतरी आहे. तसं यांच्या ठिकाणी ते किंचित होऊन जातं आणि मग त्याचा विस्मय, थोडीशी कल्पना सूक्ष्म अंगाने का उभा राहिली ते विस्मय जागा करून जाते. जेत निर्विशेष प्राप्ती होय, तेत देहची स्फुरो न लाहे, तेव्हा तटस्थ की चालत आहे हे अपरदृष्टी. आता त्यांच्या ठिकाणी एकदा निर्विकल्पता प्राप्त झाली तर देहाचंच भान नाही. मुळात आत अंतर्मुख होण्याकरता म्हणजे समाधीच्या अगोदर ध्यान अवस्थेतच त्याला सगळं देह विसरावं लागतं. मग हे विसरल्याशिवाय पुढं जाता येत नाही. ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर एक तर देह अगोदरच त्यातला थांबला, मग देहाचं स्फुरण समाधीत कसं असेल, निर्विकल्पतेच्या ठिकाणी तरी कसं असेल. त्याच्यामुळं देह विसरला की आपोआपच पुढचं काय आहे सूक्ष्म देह तोही विसरतो आणि मग त्याच्या ठिकाणी हे जे काही प्राप्त होतं ते होतं. आता तो मांडी घालून बसला, एकदम समाधीसारखा तटस्थ आहे का उठून रस्त्याने चालायला लागला आहे, हे सगळं सारखंच त्याचं झालं. ऐसे देहची मिथ्यापणे, त्याची कवनलक्षी लक्षणे, मृगजळाचे निन्हाणे निर्बीजे जैसे. एकंदरीत आता त्याचं ज्ञान पक्क आहे. तो
एरवी कसं असतं तर जेव्हा जेव्हा आपण समजून घेतो आणि परमात्मा ज्ञानाने कळतो तेव्हा थोडाफार देहाचा विसर पडलेला असतो. पण जेव्हा हे ज्ञानाची जी काही चाललेली दशा आहे ती कमी होऊन आपण व्यावहारिक सत्तेत होतो तेव्हा देहाचा आठवा असतो. मग देह घेऊनच सगळं काही करायचं असतं. पण हे जे काही आहेत की ज्यांच्या ठिकाणी समाधीची सवय झाली ते स्वतःच्या ठिकाणी देहाचं मिथ्यत्व पक्क बांधून असतात. त्यांना देहाबद्दलची जाणीव काही नाही. मागे एक ऋषी होते आणि इंद्र त्यांच्याकडे गेला आणि त्यांना अत्यंत नतमस्तक होऊन म्हणला की महाराज, हा जो काही आसुरांचा राजा आहे तो मला फार त्रास देतो आहे आणि त्याचा वध करायचा असला तर अशी एक विशिष्ट हत्याराची गरज आहे. ते हत्यार आहे ते तुमच्या हाडापासून तयार व्हायचे. मग बघा, ते म्हणले घे की काय करायचं आहे त्याला ठेवून. म्हणजे त्यांनी तिथंच देहाचं विसर्जन केलं आणि हाडं घेऊन जा म्हणून सांगितलं. म्हणजेच काय झालं, देहाबद्दलची भावनाच नव्हती. तेव्हा त्यांनी देह काढून नेला न काढला काही त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं त्याला त्या ठिकाणी आता काय झालेलं आहे की त्याचं जी काय झाली ती दृष्टी समाधीमुळं परमात्मा स्वरूप झाली. आता तटस्थ राहिला किंवा दृष्टीने इकडे तिकडे पाहत असला तर त्यांची दृष्टी आता ती कशी आहे तर परमात्मा स्वरूपाच्या दृष्टीची एकरूप झाली. ऐसे देहची मिथ्यापणे त्याची कवणलक्षी लक्षणे मृगजळाचे निनाने निविजे जैसे. आता जसं मृगजळच खोटं तर त्यात आंघोळ केली हे कसं सत्य आहे, तसं त्याच्या दृष्टीने देहाबद्दलची भावनाच नाही तर देह धारण करून त्यांनी काय लक्षणं केलीत असंही होत नाही. मिथ्या देहासी तटस्थता झालिया म्हणावा ज्ञाता ऐसी लक्षणे लक्षिता निरंतर ठकती. आता एवढंच आहे की समाधीत बसलेला मनुष्य आपला काय आसन घालून स्थिर बसलेला आहे हे कोणाला दिसल, दुसऱ्याला दिसल. त्याच्या ठिकाणी देहाची भावनाच नाही. मग मी मांडी घातली का आणखीन काय, हे काहीच नाही. त्याच्याजवळ देह विसरणं ही सुरुवात झालेली. आणि मग त्यांच्या ठिकाणी काय एकदा निर्माण झालं की मग त्याच्या ठिकाणी हा देह बसला आहे का काय करतो आहे काही नाही. मग ह्या ज्ञात्याच्या ठिकाणी त्याची जाणीव नाही. बघणाऱ्याला काही दिसेल किंवा हे 3 दिवस झालं असं नसतंय, 4 दिवस झालं असं आहे. किंवा सांगायचे की सोपानदेव 7-7 दिवस समाधीत राहायचे. पण हे बाकीच्या दृष्टीने त्यांना 7 दिवस झाले याचं भान नाही ना. कालाचं मोजमाप असतं तर मी 7 दिवस बसलो होतो हे म्हणतील, पण त्यांना ती किती वेळ बसला असला तरी तो एक क्षणच वाटत असेल. म्हणजे त्यांच्या दृष्टीने कालमापन तिथं राहिलं नाही. बघणाऱ्याला दिसतं इतके दिवस झाले बसले, तितके दिवस झाले बसले. हे सगळं लक्षण आहेत खरी, पण जे काही ह्या लक्षणाला पाहतात ते फसणार आहेत. निरंतर ठकती म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते काय आहे की फसलेलेच आहेत ते. हो का स्वप्नीची या नराल लागती ताटस्थ्य मुद्रा तरी काय तो खरा जागृती आला. आता स्वप्न आहे आणि स्वप्नात काय झालं की तो जागा झाला. जागेपणाचं त्याने काय असेल ते करायला सुरुवात केली. मग त्याच्या ठिकाणी शरीराची तटस्थताही तयार झाली. ही किती जरी झाली असली तरी त्याला खरी जाग आली म्हणायचं का, ते स्वप्नातला जाग आहे. त्याचं जे काय असेल त्या स्वप्नामध्ये तो जाग आहे. स्वप्नस्थ म्हणजे भासमान देह आहे तिथं आणि भासाचे सगळे व्यवहार आहेत. ते स्वप्नीच्या लोकाप्रती ज्ञातेपणाची ख्याती परी नाही आला निश्चिती जागेपणा. आता त्याच्याशी जे बोलत असतील, जे त्याला म्हणत असतील की तुम्ही फार ज्ञानीत, तुम्हाला आता किती तटस्थ बसण्याची समाधी लागती, तुमचं आसन पक्क झालं आहे, हे कुठले म्हणतात, स्वप्नातले म्हणतात. स्वप्नातल्या माणसाला, जागा झालेल्या माणसाला काय. आणि बाकीचे माणसं त्याच्याकडे पाहत असले तरी त्यांना काही हा बसला आहे काय ते स्वप्नात आहे. अंतरुणावर पडलेला आहे त्याचं स्वप्न आहे.
मग स्वप्नात त्याला कोणतं दृश्य दिसतं हे जागेपणाच्या माणसाला काय कळणार आहे? तो साच जागृती आला, त्यासी स्वप्नदेह मिथ्या झाला, हे साच की या बोला अनुमान आहे. आता जसं इतराला त्याच्या स्वप्नात काय चाललंय कळत नाही, पण स्वप्नातले जे दृश्य असेल ते जागा झाल्यावर त्यालाही मिथ्या ठरतं ना. स्वप्नातनं बाहेर आलेल्या जागृतीत आलेल्या मनुष्याला मी पाहिलेलं स्वप्न होतं, मी स्वप्नातच होतो हे सगळे, मग त्याला मी स्वप्नात काय होतं ह्याचा अनुमान कशाला करायची गरज आहे? त्याला माहितीच आहे ते मिथ्या होतं, मिथ्यापणाचा अनुमानच नाही. आता जसं आपण परमार्थातले सगळे अभ्यासाचे ग्रंथ ऐकतो वाचतो, तेव्हा देह विसरला म्हणजे कसं असतं, सूक्ष्म देह विसरल्यावर कसं हे अनुमान करतो आहे. आत्ता आपल्याला त्या अनुभवातनं पलीकडे जाता आलं तर ते अनुभवात आलं, नाहीतर अनुमानच झालं. जो जागा होऊनी म्हणे लावू स्वप्नदेहा लक्षणे, ते अधिक दशा की लाजिरवाणे ज्याचे अत्यासी. तेव्हा ज्यानं आता काय असेल ते स्वप्नात बघितलं होतं त्याने, आपण समाधीत बसलो होतो, आता जागा झाल्यावर त्याला आठवलं, जागा झाला आहे म्हणतो आता स्वप्नासारखी समाधी बघायची. आता स्वप्न पुढं कसं येईल? जागृतीत स्वप्न नसतं. स्वप्न कुठं असेल तर स्वप्न झोपेच्या अंगात आहे, जागृतीच्या अंगात स्वप्न येणार नाही. त्याला तो प्रयत्न केला तर तसं त्याच्या ठिकाणी होणार नाही. तो जागा होऊनी स्वप्न सांगे, ते ख्याच्या पोटी लटके पण अवघे, तरी स्वप्न देहासी अंगे आतळा नाही. आता कोणी आपलं स्वप्न सांगत असतं, कायला ती एक सवय आहे. किती जरी सांगत असला तर मी सांगतोय ते झालंच नव्हतं पण माझ्या स्वप्नात आलं, हे खोटे पण त्यालासुद्धा मान्य असतं. दुसरेसुद्धा म्हणत असतात की हे सांगतोय ते स्वप्नातलं म्हणजे हे खरं नाही. ऐकणाराला खरं हे खोटं हे कळतं, खरं नाही हे कळतं, आणि सांगणाराला हे खरं नाही कळतं. पण स्वप्नाचं वर्णन करणं ही एक त्याचा छंद झालेला असतो. तैसी साचार वस्तू प्राप्ती, जो नातळे देहस्थिती तरी देही वर्ते कवणे रीती, ते प्रारब्ध शेषे एकंदरीत. आता जर असं एक आहे की त्याला सगळं काही आता प्राप्त झालं आहे, वस्तूपर्यंत गेला आहे, निर्विकल्प समाधी त्याची, आणि देहाचंही भान राहत नाही. मग आता म्हणले हा त्याचं काय आयुष्य संपलं नाही, तो पुन्हा आपल्या बाहेरच्या काय असेल त्याचा व्यवहार करू शकेल. भूक तहान थंडी ऊन वारा हे त्याला कळेल. मग कसं होतं तर म्हणले त्याचा देह केवळ प्रारब्धवशे चालतो, त्याच्या ठिकाणी त्याला मी करतो हे ते काही नाही, प्रारब्ध त्याच्या देहाचं सर्व करून घेतं. वारा वाजोनी सरे रुखी हेलावा वावरे, का लक्ष भेदोनी तीरे चालली पुढे. आता त्याप्रमाणे जसं वारा येऊन झुळूक पुढं निघून गेली, पण पानं किंवा फाटे ढाळ्या थोडे वेळ हालत असतात, तसंच एखादा काय बाण आहे आणि त्याला तुम्ही काहीतरी खून घेतली समोर, लक्ष केलं आणि त्याला बाण मारला तर ते लक्षाला भेदून बाण पलीकडे जातो, कारण त्याचा पाठीमागचा वेग जास्त आहे. दुसरं काय आहे की वारा आहे, पण वाऱ्याचा पाठीमागचा जो काय आहे ते पुढं गेला, पण वाराने सगळं फांदे हलवलेली असते. निशाना घावो वाजोनी जाये, परी ध्वनिशेष उरला राहे, अर्क तापोनी असता जाये, परी उभारा उरे. आता दुसरं की एखादा काय आहे वाद्य आणि त्या वाद्याने त्याच्यावर आघात केला तर वाद्य वाजवणाराचा हात खाली येईल, पण आवाजाचा निनाद आहे तो थोडे वेळ का होईना पाठीमागं राहतो. आणि तसंच ऊन पडलं, दुपार होती तेव्हा सगळीकडे जमीन तापली होती, पुढं दिवस अस्ताला गेला, आता मावळला दिवस, तरी जमीन तापलेली आपल्याला
अजून कळतेच की हिच्या जमिनीच्या ठिकाणी गरमपणा आहे. मेघ वाळोनी ओसरे, मेघ ओळोनी ओसरे, जळ अवघेची जिरे, परी भूमी ओल थावरे, तेथे पिकती शेते. आता त्याचप्रमाणे पाऊस पडतो, सगळं रान भिजतं, पाऊस उघडतो, पण रानात जी ओल झाली ती ओल नंतरही उपयोगी येते. 4-2 दिवस 8 दिवस राहतील, त्याच्यात शेतातलं पीक पेरता येतं. कारण अगोदरच्या पावसाने ओल करून दिली. ती ओल अजूनही आम्हाला पीक पेरायला, पेरणीनंतर उगवलेलं पीक टिकवायला उपयोगी पडत असते. पण कधी एकदा पाऊस पडून गेला त्याच्या पाठीमागं हे सगळं जरी झालं तरी त्या पडलेल्या पावसाची ओल टिकलेली आहे. तैसी अविद्या नासोनी जाये, परी प्रारब्ध भोग शेष राहे, तेणे शेष देह वर्तत आहे ज्ञानियांचा. तसा आता त्याच्या अविद्येचा वर्ताव होता, अविद्येचे व्यवहार होते ते संपले. त्याच्या ठिकाणी विद्या आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, पण शरीर अजून आहे. शरीर आहे म्हणून त्या शरीरापाठीमागं प्रारब्ध आहे. प्रारब्धाचे भोगही तिथं राहिलेले आहेत आणि ते भोग भोगणं हे देहाचं काम आहे. मग त्याप्रमाणे देह वर्तन करत राहतो, ते वर्तत आहे हे कळतंसुद्धा ज्ञानी याला. पण ज्ञानी म्हणतात हे प्रारब्धाचं आहे, त्याला काय मी काय करणार, प्रारब्ध जसं त्या देहाला चालवल तसं ते चालणार. जेविका पूर्वसंस्कारी, मद्यप वस्त्र खांद्यावरी, आहे नाही आठो न धरी, तैसे देह मुक्तासी. आता ज्याप्रमाणे एखादा मद्यपी असतो, नशा त्याची झाली म्हणजे आपल्या अंगावर वस्त्र आहे की नाही, आपण उघडेत का कपडे झाकलेत, काही त्याला भान नसतं. तो जसा त्याचा आठवही धरत नाही, पण इकडं तिकडं काय आहे फिरत असतो. तसं यांचं ठिकाणी आपल्याला काय झालं, कोणी आपली स्तुती केली का कोणी आपली निंदा केली, कोण आपल्याला काय म्हणतं किंवा कोणी काय आपल्यावर आणखीन काहीतरी केलं आहे, काही नाही. ते आपले त्यांच्या छंदात राहतात. सर्प कांचोळी सांडोनी जाये, ते वारेने हालोल आहे, मुक्ताचे देह तैसे पाहे, कर्मी वर्ते. आता त्याच्यात दुसरं उदाहरण दिलं की साप कातणी टाकून देतो आणि नंतर तो निघून जातो, पण ते कुठंतरी अडकलेले असते, जसा वारा आला की हालायला लागते. तसं यांचा देह हे प्रारब्धाच्या हवेनं, मुक्ताचे देह जैसे हालत संस्कार वशे, ते संस्काराप्रमाणे त्यांचे देह हालतात, तसं ह्या मुक्तांचं झालेलं आहे. मुक्त त्याप्रमाणे आपल्या देहाचं वर्तन करतात. हे मुक्त दशा कशी असते ते सांगत आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.